आपण थोडा असा विचार करूया की एखाद्या व्यक्तीच्या बँक खात्यात करोडो रुपये जमा आहेत. स्वप्नात पाहिलं तसं मोठं घर आहे, अगदी. बाहेर एक अतिशय महागडी गाडी उभी आहे आणि समाजात मोठा मानसन्मान आहे. म्हणजे भौतिक जगाचा जर एखादा एक्सरे काढला ना, तर त्यात सगळं काही अगदी नॉर्मल आणि परफेक्ट दिसेल. हो, कुठेही काही कमी नाही असं वाटेल. अगदी बरोबर, कुठेही काहीही कमी नाही. पण तरीही रात्री झोपताना मन प्रचंड अस्वस्थ आहे. आतून कुठेतरी काहीतरी तुटलेलं आहे किंवा रिकामं वाटतंय. हा अनुभव खूप सामान्य झालाय आजकाल. हो ना. बाह्य जगात सगळं काही मिळवलेलं असलं तरीही ती आतली पोकळी काही केल्या भरून निघत नाहीये. ही एक अशी अवस्था आहे जी आजकाल बऱ्याच जणांना अनुभवायला मिळते. खरं तर हीच पोकळी आपल्याला एका अत्यंत महत्त्वाच्या सत्याची जाणीव करून देते. ते सत्य म्हणजे यशाची मोजमाप करण्याची जी पद्धत आपण आजवर स्वीकारली आहे ना, ती कुठेतरी खूप अपूर्ण आहे. म्हणजे आपण फक्त बाहेरच्या गोष्टी मोजतो. अगदी तेच. आपण घराचा आकार मोजू शकतो, गाडीची किंमत मोजू शकतो, पण मनाची शांतता कशी मोजणार? भौतिक यश हे डोळ्यांना दिसतं, ते ठोस असतं. बरोबर. पण जेव्हा आपण या बाह्य उपलब्धींच्या पलीकडे जातो आणि अंतर्मनाच्या जगाचा विचार करू लागतो, तेव्हा तिथे यशाची व्याख्या पूर्णपणे बदलते. तिथे पैशाचं किंवा पदाचं चलन चालत नाही. आणि अगदी याच प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी आज आपण ही सखोल चर्चा करत आहोत. आजच्या या विशेष विश्लेषणामध्ये आपण एका अत्यंत महत्त्वाच्या आणि जीवन बदलणाऱ्या स्रोताचा अभ्यास करणार आहोत. हो, हा स्रोत खूपच प्रभावी आहे. आपला उद्देश हाच आहे की या तत्वज्ञानाच्या ढिगाऱ्यातून सर्वात महत्त्वाचे आणि जीवनाला दिशा देणारे ज्ञान बाहेर काढणे. विद्यावाचस्पती विद्यानंद यांचे दी आर्किटेक्चर ऑफ इनर अवेकनिंग म्हणजेच अंतर्मनाच्या जागृतीचे स्थापत्य या लेखनावर आपली आजची चर्चा आधारित आहे. अत्यंत सखोल असं हे लेखन आहे. म्हणजे मानवी मनाच्या रचनेचा आणि त्याच्या शुद्धीकरणाचा हा एक उत्कृष्ट आराखडाच आहे. हो, आणि या संपूर्ण लेखनातील एका विशिष्ट आणि अत्यंत महत्त्वपूर्ण प्रकरणावर आपण आज लक्ष केंद्रित करणार आहोत. ते प्रकरण आहे नियम आणि संयम, अंतर्मनाच्या जागृतीचा अनिवार्य मार्ग. या चर्चेमागचं आपलं आजचं जे मिशन आहे ते अगदी स्पष्ट आहे. भौतिक सुखसोयींच्या मागे धावताना आपण जो आतला आवाज गमावून बसलो आहोत ना, तो पुन्हा ऐकण्यासाठी. अगदी तो पुन्हा ऐकण्यासाठी आणि अंतर्मनाच्या शुद्धीकरणासाठी नियम आणि संयम हे दोन घटक कसे अपरिहार्य आहेत हे आपल्याला आजच्या या चर्चेतून समजून घ्यायचे आहे. नक्कीच. आणि ह्या प्रवासाची सुरुवात कुठून होते हे समजून घेणं सर्वात रंजक आहे. कुठून होते? विद्यावाचस्पती विद्यानंद अत्यंत स्पष्टपणे सांगतात की या संपूर्ण आध्यात्मिक प्रवासाची सुरुवात मनाच्या शुद्धीकरणापासून होते आणि त्याची परिपूर्णता आत्मअनुभूतीमध्ये आहे. अच्छा. पण मनाचं शुद्धीकरण ही काही एका रात्रीत घडणारी जादू नाहीये. तो एक पूर्ण प्रवास आहे. एका प्रक्रियेतून जावं लागतं आणि या प्रक्रियेची पहिली आणि सर्वात महत्त्वाची पायरी म्हणजे नियम. पण नियम हा शब्द ऐकल्या की अनेकदा एक प्रकारची भीती किंवा धडपण येतं ना? हो, साहजिक आहे ते. म्हणजे समाजात अशी एक धारणा असते की नियम म्हणजे काहीतरी बंधने, कोणीतरी आपले पंख छाटत आहे, आपलं स्वातंत्र्य हिरावून घेत आहे, अशी भावना अनेकांच्या मनात निर्माण होते. मी स्वतःही बऱ्याचदा असाच विचार करत होते. हाच तो सगळ्यात मोठा गैरसमज आहे जो आपल्याला आज दूर करायचा आहे. जर आपण हे एका व्यापक दृष्टिकोनातून पाहिलं तर लक्षात येईल की नियम म्हणजे केवळ बंधने नाहीत. मग ते नक्की काय आहेत? स्रोतामध्ये अत्यंत मार्मिकपणे स्पष्ट केलं आहे की नियम म्हणजे जीवनाला योग्य दिशा देणारे शिस्तबद्ध तत्व आहेत. हे असे तत्व आहेत जी व्यक्तीच्या दैनंदिन आचार आणि विचारांना एक विशिष्ट आकार देतात. जेव्हा जीवनात कोणतीही शिस्त नसते तेव्हा ऊर्जा विखुरली जाते. नियम त्या विखुरलेल्या ऊर्जेला एका प्रवाहात आणतात. अरे वाह, मला इथे एक रूपक वापरायला नक्की आवडेल. नियम हे एखाद्या रेल्वेच्या रुळांसारखे आहेत. क्या बात है, अगदी योग्य उदाहरण. आता विचार करूया, एका रेल्वे इंजिनामध्ये हजारो हॉर्स पॉवरची ताकद असते, त्यात प्रचंड ऊर्जा असते. पण जोपर्यंत ते इंजिन रुळांवर नाही तोपर्यंत त्या ऊर्जेचा काहीच उपयोग नसतो. बरोबर. उलट रुळांशिवाय जर ते इंजिन वेगाने धावू लागलं तर ते भरकटेल, जमीन उखडून टाकेल आणि स्वतःचंही खूप मोठं नुकसान करेल. नक्कीच करेल.
पण तेच इंजिन जेव्हा नियमांच्या रुळांवर येतं तेव्हा तेच वजनदार इंजिन हजारो टनांचा भार घेऊन योग्य दिशेने आणि प्रचंड वेगाने पुढे जाऊ शकतं. हे रुळांचं उदाहरण या संकल्पनेला अगदी अचूकपणे स्पष्ट करतं. रुळ हे इंजिनाला एका अर्थाने एका विशिष्ट रेषेत मर्यादित करतात हे खरं आहे, हां, पण तीच मर्यादा त्याला पुढे जाण्याची दिशा आणि गती देते. नियमांचंही अगदी असंच आहे. विद्यानंदीजींच्या लेखनात स्पष्ट केल्याप्रमाणे नियमांचे पालन केल्याने जीवनात स्थिरता येते. म्हणजे जो रोजचा गोंधळ असतो तो कमी होतो. अगदी तेच. आपल्या रोजच्या जीवनात जो अनावश्यक गोंधळ सतत चालू असतो ना, तो कमी होतो आणि मनाला एका निश्चित ध्येयाकडे वळवण्याची क्षमता मिळते. या स्रोतात काही अतिशय व्यावहारिक उदाहरणंही दिली आहेत जी मला वाचताना खूप रंजक वाटली. कोणती उदाहरणं? जसे की नियमित साधना, योग्य आहार, वेळेचं नियोजन आणि सत्यनिष्ठ आचरण. हां, आता हे वाचताना सुरुवातीला असा प्रश्न पडतो की सकाळी लवकर उठणं, योग्य वेळी जेवणं किंवा खरं बोलणं यात आध्यात्मिक असं काय आहे? हे तर फक्त बाह्य वर्तनाचे नियम झाले ना? वरवर पाहतात तसंच वाटतं. हो ना. एक सामान्य माणूस जो सकाळी ऑफिसला जातो त्याला यात अंतर्मनाची जागृती कशी दिसेल असा प्रश्न पडणं स्वाभाविक आहे. आणि तिथेच तर या संपूर्ण तत्वज्ञानाचं मुख्य रहस्य दडलेलं आहे. हे केवळ बाह्यवर्तन नाही. अच्छा. शरीर आणि मन ह्या दोन पूर्णपणे वेगळ्या गोष्टी नाहीत, त्या एकमेकांशी जोडलेल्या आहेत. उदाहरणार्थ आहाराचा विचार करूया. श्रोत्यामध्ये आहारावर का भर दिला आहे? पचनासाठी. ते तर आहेच, पण जेव्हा एखादी व्यक्ती ठरवते की ती सात्विक आहार घेणार किंवा ठराविक वेळेतच जेवणार, तेव्हा ती केवळ पचनसंस्थेवर काम करत नसते. ती जिभेवर म्हणजेच एका अत्यंत प्रबळ इंद्रियावर नियंत्रण मिळवत असते. अरेच्या, म्हणजेच ती व्यक्ती स्वतःच्या मेंदूला आणि मनाला एक प्रकारचं प्रशिक्षण देत असते असं म्हणायचंय का तुम्हाला? अगदी बरोबर ओळखलात. वारंवार एकाच वेळेला जेवण्याची शिस्त लावली किंवा जंक फूड समोर असतानाही ते नाकारण्याची ताकद दाखवली तर मनाला एक सवय लागते. हां, मनाला एक वळण लागतं. हो, मनाला हा संदेश जातो की मला हवं तेव्हा हवं ती मिळणार नाही, एका विशिष्ट शिस्तीतच राहावं लागेल. हा मनावर झालेला एक अत्यंत सूक्ष्म असा संस्कार आहे. खरंच हे खूपच डीप आहे. तसंच सत्यनिष्ठ आचरणाचं आहे. जेव्हा एखादी व्यक्ती खोटं बोलते तेव्हा ते खोटं लपवण्यासाठी, ते टिकवण्यासाठी मनाला सतत काम करावं लागतं. हो, आणि त्यामुळे ताण वाढतो. अगदी. मनात एक प्रकारचा ताण आणि गोंधळ निर्माण होतो. याउलट सत्यनिष्ठेमुळे हा अनावश्यक ताण नाहीसा होतो आणि मन शांत राहतं. हे नियम वरवर पाहता शरीराचे वाटतात, पण ते आपल्या अंतर्मनाला आतून परिष्कृत करत असतात. हे ऐकल्यावर एक अत्यंत महत्वाची अडचण समोर येते. कोणती? जर हे नियम आपल्याला इतकी स्पष्ट दिशा देतात, जर ते मानसिक शांतीसाठी इतके प्रभावी आहेत, तर मग आपण अनेकदा नियमांचे पालन करताना मध्येच का सोडून देतो? हा खूपच कळीचा प्रश्न आहे. म्हणजे बघा ना, आपण नवीन वर्षाचा संकल्प करतो, काही दिवस सकाळी लवकर उठतो, व्यायाम करतो आणि मग अचानक एका आठवड्यानंतर सगळं मागे पडतं. इथे नक्की काय कमी पडतंय? नुसती दिशा मिळून किंवा रूळ असून भागणार नाहीये का? हा प्रश्न अत्यंत रास्त आहे आणि तो आपल्याला या विश्लेषणाच्या दुसऱ्या, अधिक सखोल टप्प्याकडे घेऊन जातो. केवळ दिशा मिळणे किंवा रूळ असणे पुरेसे नसते. मग अजून कशाची गरज असते? त्या रुळांवरून चालत राहण्यासाठी, वाटेत येणाऱ्या मोहांना आणि अडथळ्यांना पार करण्यासाठी एका वेगळ्या प्रकारच्या अंतर्गत शक्तीची गरज असते. आणि ती शक्ती म्हणजे संयम. अगदी बरोबर आहे, संयम. संयम. इथेच हा विषय खऱ्या अर्थाने गंभीर आणि रंजक होतो. लेखनात असं स्पष्ट म्हटलंय की संयम हा नियमांचा आत्मा मानला जातो. होय, आत्माच. कारण नियमांचा सांगाडा उभं करणं खूप सोपं असतं. मी रोज पहाटे 5 वाजता उठेन, हा एक नियम झाला, कागदावर लिहून ठेवलेला एक साधा विचार. पण पहाटे 5 वाजता जेव्हा अलार्म वाजतो, बाहेर थंडी असते आणि अजून थोडा वेळ झोपावंसं वाटतं. हो, ती जी अत्यंत प्रबळ इच्छा मनात निर्माण होते ना, तिला आवर घालणे आणि ब्लँकेट बाजूला करून उठणे म्हणजे खऱ्या अर्थाने संयम. संयम म्हणजे आपल्या इच्छा, वासना आणि आवेगांवर नियंत्रण ठेवण्याची क्षमता. पण इथे एक मोठी शंका येते. आपण अनेक मानसशास्त्रीय सिद्धांतांमध्ये ऐकतो की जर आपण सतत आपल्या इच्छा दाबून ठेवल्या तर त्या अधिक तीव्र होतात. बरोबर आहे ते. सतत भावनांना मारल्याने मन अधिक अस्थिर आणि स्फोटक होत नाही का? हा जो संयम आहे तो एक प्रकारची मानसिक कोंडी निर्माण करत नाही का? हा फरक समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे.
इथे आपल्याला दाबून ठेवणे आणि नियंत्रण करणे यातील अतिशय सूक्ष्म असा फरक ओळखावा लागेल. म्हणजे सप्रेशन आणि रेग्युलेशन. हो, अगदी तेच. संयम म्हणजे इच्छांना बळजबरीने दाबून ठेवणे किंवा स्वतःला शिक्षा करणे नव्हे. संयम म्हणजे त्या इच्छांना समजून घेऊन त्यांना जाणीवपूर्वक योग्य दिशा देणे. आपण एका धरणाचं उदाहरण घेऊया. धरणाचं उदाहरण? ते कसं? नदीला धरणाने अडवणे म्हणजे पाण्याचा नाश करणे नव्हे. जेव्हा पाणी नुसतंच एका भिंतीमागे अडवून ठेवलं जातं आणि त्याला बाहेर पडायला कोणताही मार्ग नसतो, तेव्हा ते धरण फुटण्याची भीती असते. अगदी पाण्याच्या प्रचंड दाबाने ते फुटू शकतं. इच्छांना दाबून ठेवणं हे असंच आहे. कधीतरी त्याचा स्फोट होतो. पण जेव्हा त्याच पाण्याला एका विशिष्ट यंत्रणेतून एका नियंत्रित मार्गाने सोडले जाते, टर्बाईन्सवरून फिरवले जाते, तेव्हा काय होतं? त्यातून प्रचंड वीज निर्मिती होते. एकाग्र करून तिचं रूपांतर आध्यात्मिक आणि मानसिक शक्तीत करतो. बापरे, हे खूपच भारी आहे. म्हणजेच आपण ऊर्जेला मारत नाही आहोत, तर फक्त तिचा रस्ता बदलत आहोत. धरणाचं हे उदाहरण खऱ्या अर्थाने विचार बदलायला लावणार आहे. नक्कीच. पण मग इथे एक व्यावहारिक अडचण येते. धरण बांधायला इंजिनियर्स लागतात. आपल्या मनावर हे संयमाचं धरण कोण आणि कसं बांधणार? आपल्या मनातील जागरूकता आणि सातत्यपूर्ण प्रयत्न हेच ते इंजिनियर्स आहेत. स्रोतात स्पष्ट उल्लेख आहे की आध्यात्मिक अनुभूती ही कोणतीही आकाशातून अचानक पडणारी गोष्ट नाही. ती सातत्यपूर्ण प्रयत्न, आत्मशुद्धी आणि अंतर्मुक्तेच्या प्रक्रियेतून साकार होते. जेव्हा आपण रोज छोट्या छोट्या गोष्टींमध्ये संयम बाळगतो, जसं की रागाच्या भरात लगेच प्रतिक्रिया न देणे किंवा अनावश्यक खरेदीचा मोह टाळणे, तेव्हा आपण हळूहळू हे धरण बांधत असतो. अच्छा, तुम्ही मघाशी आत्मानुभूती असा एक मोठा शब्द वापरला. पण एक सामान्य माणूस जो सकाळी गर्दीतून प्रवास करतो, 9 ते 5 नोकरी करतो, त्याच्यासाठी या शब्दाचा नेमका अर्थ काय? ती अवस्था कशी अनुभवायची? हे बघा, आत्मानुभूती म्हणजे सर्व काही सोडून हिमालयात जाणे नव्हे. ती एक आतील स्पष्टता आहे. आजूबाजूला कितीही गोंधळ असला, ऑफिसमध्ये कितीही तणाव असला, जो नेहमीच असतो, हो ना, तर तो तणाव असला तरीही आतून एक प्रकारची शांतता आणि स्थिरता अनुभवता येणे ही आत्मअनुभूतीची सुरुवात आहे. मी माझ्या भावनांचा किंवा परिस्थितीचा गुलाम नाही, तर मी माझ्या प्रतिक्रिया स्वतः निवडू शकतो, ही जाणीव म्हणजेच ती अनुभूती. आणि या प्रक्रियेत नियम आणि संयम हे दोन्ही घटक हातात हात घालून चालतात. म्हणजे ते एकमेकांशिवाय अपूर्ण आहेत. अगदी. नियम व्यक्तीला मार्गदर्शन करतात, रस्ता दाखवतात, तर संयम त्या मार्गावर येणाऱ्या मोहांना बाजूला सारून तिथे टिकून राहण्याची ताकद देतो. थोडक्यात सांगायचं तर नियमांशिवाय जीवनाला दिशा मिळत नाही आणि संयमाशिवाय त्या दिशेने चालणं शक्य होत नाही. दोन्ही एकमेकांना पूर्णपणे पूरक आहेत. अगदी 100%. आता आपण या संपूर्ण तत्वज्ञानाच्या तिसऱ्या आणि अत्यंत महत्त्वाच्या पैलूकडे वळूया. नक्कीच. हे सर्व तत्वज्ञान ऐकायला खूप छान वाटतं, एकदम उच्च दर्जाचं. पण आजच्या या 21व्या शतकात जिथे जग इतकं वेगवान आहे, सगळीकडे माहितीचा आणि आकर्षणांचा महापूर आलेला आहे, तिथे या संकल्पनांचा खरोखरच काही उपयोग आहे का? खरं सांगायचं तर आजच्या काळात या संकल्पनांची गरज इतर कोणत्याही काळापेक्षा सर्वाधिक आहे. असं का वाटतं तुम्हाला? विद्यानंदजींनी या लेखनात जो संदर्भ दिला आहे तो आजच्या युगाला तंतोतंत लागू पडतो. आजच्या जगात बाह्य आकर्षणांची गर्दी प्रचंड वाढली आहे. हे अगदी रोजच्या अनुभवाचं आहे. आपण हातात स्मार्टफोन घेतो फक्त एका सेकंदासाठी कुणाचा मेसेज आलाय का ते बघायला, आणि अचानक अर्धा पाऊण तास कसा निघून जातो हे समजतही नाही. हो, ती स्क्रीन स्क्रोल करतच राहतो आपण. एकामागून एक रील, व्हिडिओ, नोटिफिकेशन्स, सतत नवनवीन माहिती डोळ्यांसमोर येत असते. लक्ष विचलित होण्यासाठी आजकाल काहीच करावं लागत नाही, ते आपोआप होतं. बरोबर. आणि तासाभरानंतर जेव्हा आपण फोन बाजूला ठेवतो तेव्हा मन प्रचंड थकलेलं आणि रिकामं वाटतं. आणि हे सर्व मुद्दाम डिझाईन केलेलं असतं. आपलं लक्ष वेधून घेण्याची ही एक प्रचंड मोठी जागतिक इंडस्ट्री आहे. अशा परिस्थितीत मन विचलित होणं अत्यंत स्वाभाविक आहे. हो, साहजिकच आहे. आणि म्हणूनच अशावेळी नियम आणि संयमाचं महत्त्व अनेक पटीने वाढते. जर आपल्याकडे स्वतःचे असे काही ठाम नियम नसतील, स्वतःचा असा एक साचा नसेल, तर आपण भरकटून जाऊ. नक्कीच. आपण या बाह्य जगाच्या प्रवाहात, या डिजिटल गोंधळात सहज वाहून जाऊ. म्हणजेच जर आपण स्वतःचे नियम बनवले नाहीत, तर हे जग आणि त्यातले अल्गोरिदम्स आपले नियम ठरवतील. अगदी 100% हेच होतंय आजकाल.
आजच्या काळात नियमांच्या आधाराने जीवनाला स्थिरता देणे आणि संयमाच्या साह्याने मनाला नियंत्रणात ठेवणे हे केवळ आध्यात्मिक प्रगतीसाठीच नाही, तर आपल्या मानसिक स्वास्थ्यासाठी अत्यंत गरजेचं साधन म्हणलं आहे. जेव्हा सगळं जग तुम्हाला बाहेरच्या गोष्टींकडे ओढत असतं, तेव्हा संयम तुम्हाला परत स्वतःच्या आत जाण्याची, अंतर्मुख होण्याची ताकद देतो. हे निरीक्षण खूपच महत्वाचं आहे. आपण नियम आणि संयम यांकडे नेहमी एका जुन्या पारंपरिक दृष्टिकोनातून बघतो. हो, आपल्याला वाटतं ते फक्त संन्यासी लोकांसाठी आहेत. अगदी तेच. पण खरं तर आजच्या या माहितीच्या विस्फोटात स्वतःला मानसिकदृष्ट्या निरोगी ठेवण्यासाठी ही अत्यंत व्यावहारिक साधने आहेत. आणि याच ठिकाणी या लेखनाचा सर्वात सुंदर आणि क्रांतिकारी विचार समोर येतो. शेवटी लेखक म्हणतात की नियम आणि संयम ही बंधने नसून ती मुक्तीचे द्वार आहेत. मुक्तीचे द्वार. आपण चर्चेच्या सुरुवातीला बोललो होतो की नियमांना आपण तुरुंग मानतो. हो, पण प्रत्यक्षात ते आपल्याला या आधुनिक जगाच्या सतत काहीतरी हवा असण्याच्या जाळ्यातून बाहेर काढणारे दरवाजे आहेत. हे खूपच विरोधाभासी पण सत्य आहे. होय. आणि यालाच खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य म्हणता येईल. स्वातंत्र्य ते कसं? स्वातंत्र्य म्हणजे मला जे वाटेल ते मी कधीही करेन असे नाही. ते तर स्वैराचार झालं, जिथे तुम्ही स्वतःच्या क्षुल्लक इच्छांचे गोलाम बनता. बरोबर आहे. खरे स्वातंत्र्य हे संयमात आहे. जेव्हा एखादी व्यक्ती या दोन तत्वांचा मनापासून स्वीकार करते, तेव्हा तिच्यामध्ये एक मोठा अंतर्गत बदल घडायला लागतो. बाह्य जगातील धावपळ जरी चालू असली तरी तिच्या अंतर्मनात शांती, एक वेगळंच समाधान आणि दिव्यता प्रकट होऊ लागते. आणि मन शांत झाल्यावरच खऱ्या अर्थाने आतला आवाज ऐकू येतो. अगदी. आणि याच अवस्थेतून ती खरी आध्यात्मिक अनुभूती जन्माला येते, जी केवळ पुस्तकात वाचलेली नसते तर स्वतः प्रत्यक्ष अनुभवलेली असते, ज्यामुळे जीवनाला एक नवीन अर्थ आणि गहनता प्राप्त होते. एकदम डोळे उघडणारी अशी ही चर्चा होती. हा प्रवास सोप्पा नक्कीच नाही, त्यात अनेक खाचखळगे आहेत, पण तो अनिवार्य आहे. हेच या लेखनाचं मुख्य सूत्र आहे असं मला वाटतं. होय, अनिवार्य मार्ग आहे हा. भौतिक यशाच्या पलीकडे जाणारा हा जो प्रवास आहे तो नियम नावाच्या दिशेवर आणि संयम नावाच्या नियंत्रणावर उभा आहे. या दोन चाकांशिवाय जीवनाच्या रथाला खरी गती आणि योग्य मुक्काम मिळणं अशक्य आहे. आणि तेच खऱ्या अर्थाने आपल्याला स्वतंत्र करतात. आजच्या काळात बाह्य आकर्षणांच्या गुलामगिरीतून मिळालेले ते खरे स्वातंत्र्य असते. तर या संपूर्ण सखोल विश्लेषणाच्या शेवटी एक अत्यंत महत्वाचा विचार समोर येतो, ज्यावर आपण सगळ्यांनीच विचार करायला हवा. नक्कीच. जर नियम आणि संयम हे खऱ्या मुक्तीचे द्वार असतील आणि आजचे जग जर सतत बाह्य आकर्षणांनी, नोटिफिकेशनच्या आवाजांनी आणि स्पर्धेनी भरलेले असेल, तर आजच्या दिवसात असा कोणता एक अगदी छोटासा वैयक्तिक नियम असू शकतो जो या बाह्य गोंधळापासून दूर जाऊन अंतर्मुखतेकडे नेण्यासाठी पहिली पायरी ठरू शकेल. हा खरोखरच विचार करायला लावणारा प्रश्न आहे. तो छोटासा नियम शोधणं हाच कदाचित त्या मोठ्या आंतरिक जागृतीचा पहिला किरण असू शकतो. विचार नक्की करा.